मुंबईमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का. वरळीचे मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांचा भाजपमध्ये प्रवेश. 194 क्रमांकाचा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे पक्षत्याग. आम्हाला विचारणाऱ्यांनी आरसा बघावा. देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना संयमी प्रत्युत्तर. जेवढं मागे जाऊ तेवढं वाढेल असाही समजूतदारपणाचा सल्ला. बालेकिल्ल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. नागपूरमध्ये 2 सभा तर धुळे आणि जळगावमध्ये करणार रोड शो. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी निश्चितच पुसल्या जातील. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. आठवणी पुसणारा निर्माणच झालेला नाही, सपकाळांनी फटकारलं. तर अमित देशमुखांकडूनही निषेध. मुंबई महापालिकेसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता. विभागानुसार जाहीरनामा आधीच प्रसिद्ध, आज एकत्रित प्रकाशन. ठाकरे बंधूंची आज संयुक्त मुलाखत. संजय राऊत, महेश मांजरेकरांसोबत संवाद. येत्या 8 तारखेला मुलाखत होणार प्रदर्शित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळाचं लक्ष. मुंबईच्या दहिसरमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान 2 तरुणांना मारहाण. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारादरम्यानची घटना. तरुणांवरती महिलेकडून सोनसाखळी चोरीचा आरोप. पुण्यामधल्या वाहतूक कोंडीवरती फडणवीसांनी शोधला उपाय. 54 किलोमीटर लांबीचे बोगदे बांधण्याचं आश्वासन. 32,000 कोटींचा खर्च अपेक्षित. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते. केंद्रीय मंत्री CR पाटील यांचं वक्तव्य. शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न. राऊतांचा हल्लाबोल. तर अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं. अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. मला खुश केलं नाही तर भारतावरती अजून टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. भारत असाच व्यापार करत असेल तर अजून कर लादू, असाही इशारा. बांगलादेशमध्ये हिंदूंवरचे हल्ले सुरूच. गेल्या 3 आठवड्यामध्ये हिंदूंवरच्या हल्ल्याची 5वी घटना. जैसौरमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून हत्या. आणि रोहित पवारांना मोठा धक्का. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती. केदार जाधवच्या आव्हान याचिकेवरती हायकोर्टाचा निर्णय. आजची सर्वसाधारण सभा देखील रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.